1663 साल उजाडले तेव्हा पुणे शहर हे स्वराज्याचे नाही तर मुघलांचे लष्करी ठाणे बनले होते. दख्खनचा सुभेदार शाहिस्ते खान याने तब्बल 1 लाखाची फौज घेऊन पुण्यावर कब्जा मिळवला होता. वेढा घालण्याची पद्धत इतकी कडक होती की पुण्यात हवा सुद्धा त्याच्या परवानगीशिवाय शिरू शकणार नव्हती. विशेष म्हणजे शाहिस्ते खानाने खुद्द शिवरायांचे बालपण जेथे गेले त्या लाल महालातच आपला मुक्काम ठोकला होता. मराठा सैन्याकडे त्यावेळी फक्त काही हजार मावळे होते, जे 1 लाखाच्या मुघल फौजेसमोर मैदानी युद्धात टिकणं अशक्य होते. सरळ युद्धाचा मार्ग बंद झाला होता आणि 3 वर्षांपासून चाललेला हा वेढा स्वराज्याचा श्वास कोंडत होता. शाहिस्ते खान केवळ जमिनीवर कब्जा करत नव्हता, तर तो मराठ्यांचे मनोधैर्य खचवण्याचा प्रयत्न करत होता. अशा वेळी शिवरायांनी एक असा निर्णय घेतला जो त्या काळातील युद्धशास्त्रात बसणारा नव्हता. ते ठरवले होते, गनिमाच्या छावणीत घुसून थेट त्याच्या सरदारावरच वार करणे. हे धाडस नव्हते, तर हे एक अत्यंत थंड डोक्याने आखलेले सर्जिकल ऑपरेशन होते. जर शाहिस्ते खानाला त्याच्याच सुरक्षित किल्ल्यात मारले तर मुघल सत्तेचा धाक संपुष्टात येईल, हे गणित पक्के होते. पण लाल महालात शिरणे म्हणजे मृत्यूच्या दाढेत हात घालण्यासारखे होते, कारण भोवती कडेकोट पहारे होते. मराठ्यांकडे तोफा नव्हत्या, पण त्यांच्याकडे अशी एक गोष्ट होती जिचा अंदाज मुघलांना नव्हता. ती गोष्ट म्हणजे स्वतःच्या जमिनीचे आणि भूगोलचे अचूक ज्ञान. आता प्रश्न फक्त ताकदीचा नव्हता, तर प्रश्न होता बुद्धीचा आणि नियोजनाचा. कोणतीही मोहीम आखण्यापूर्वी गुप्तहेरांचे जाळे सक्रिय करण्यात आले. बहिर्जी नाईक यांनी पुण्याचा कोपरा न कोपरा तपासला. लाल महालाची रचना शिवरायांना मुखोद्गत होती, पण आता तिथे मुघलांनी काय बदल केले आहेत हे पाहणं गरजेचे होते. पहारे कधी बदलतात, स्वयंपाकघर कुठे आहे आणि खान नक्की कोणत्या खोलीत झोपतो याची माहिती काढली गेली. महिन्याभराच्या रेकीनंतर एक त्रुटी लक्षात आली. रमजानचा महिना सुरू असल्याने रात्रीच्या वेळी थोडी शिथिलता असते. तसेच एप्रिल महिन्यात लग्न सराईचे दिवस असल्याने पुण्यात रात्री उशिरापर्यंत वरातींची वर्दळ असे. मुघल सैनिकांना या वरातींच्या आवाजाची आणि गर्दीची सवय झाली होती. हीच सवय मराठ्यांचे हत्यार बनणार होती. शत्रूची मानसिक स्थिती आणि त्याच्या सवयींचा अभ्यास करणे हे गनिमी काव्याचं पहिले सूत्र आहे. पुण्यात शिरण्याचे मार्ग आणि काम फत्ते झाल्यावर निष्ठून जाण्याचे मार्ग आधीच निश्चित केले गेले. मोहिमेसाठी हजारो सैनिकांची गरज नव्हती. फक्त निवडक 400 ते 500 जिगरबाज मावळ्यांची निवड करण्यात आली. लाल महालाच्या मागील बाजूची एक भिंत कच्ची आहे किंवा खिडकीतून प्रवेश करता येईल हे हेरांनी शोधून काढले होते. स्वतःचे अस्तित्व लपवण्यासाठी वेषांतर करणे ही या रणनीतीची दुसरी महत्वाची पायरी होती. शत्रू गाफील कधी असतो याचे टायमिंग साधणं म्हणजे अर्धी लढाई जिंकण्यासारखे असते.